आम्ही सांगितलं तसं आकडा आम्ही सांगितलं 1851 ठराव आम्ही आमचे समविचारी आघाडी म्हणून जिल्ह्यातल्या या ठिकाणी दाखल होते आणि आम्हाला विश्वास आहे की दूध उत्पादक आमच्या बाजूने या ठिकाणी न्याय देतील. नाही, बिनविरोधचा प्रस्ताव अजून तरी कुठला माझ्याकडे आलेला नाही. तो प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्तिक या ठिकाणी राहणार नाही. परंतु सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे, यासाठी ज्या ज्या भूमिका घ्यायला लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, मी आता बोललो की त्याचं बोललो आता. अजून माझ्याकडनं प्रस्ताव तसं काय आलेला नाही. आल्यावर त्याच्यावर चर्चा करता येईल. राजू शेट्टीने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो राज्याचा अभ्यास त्यांना शेतकरी नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की बाबा उद्याच्या काळात संकट काय आलं तर त्याला वाचवणार कोण आहे गोकुळला, अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मला वाटतं आज आरोप प्रत्यारोपावर मी जाणार नाही. आज आमची भूमिका एक असेल की दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आणि पॅनल सक्षम कसं करता येईल हा माझी प्रायोरिटी असेल. कारण की अजून 2 महिने निवडणुकीला आहे. आजच सगळे मुद्दे बोलण्याची आवश्यकता नाही. अमूलच्या संदर्भातला विषय असेल, बाकीचे विषय असतील ते मी व्यवस्थित पुढच्या काळामध्ये लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. नाही, मी आकडेवारी जी सांगितली तुम्हाला 4800 ठराव या ठिकाणी पात्र झालेले आहेत, ती आकडेवारी मी तुमच्याकडे सांगितली. तो आता काय झालेला आहे की ज्याचा उल्लेख आमच्या एका वक्त्याने केला की पिवळे फॉर्म काही ठिकाणी छापले गेले आणि दुबार ठराव आले. काही अवसायनात गेलेल्या संस्थांचे सुद्धा ठराव त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हा सगळा आकडा ज्यावेळी उद्या संध्याकाळी 1 वाजता ज्यावेळी हे सगळं संपेल, मला वाटतं AR ऑफिसकडनं अधिकृत आकडा कळेल की नेमका ठराव किती आले, मग त्यातले पात्र लोकांचे किती आहेत, अपात्र लोकांचे किती आहेत, अवसानातले किती आहेत, ही आकडेवारी ते विस्तृतपणे जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा. नाही, मी मगाशी माझी भूमिका आणली. मला कुणाकडे जाऊन सीट घेण्यासाठी आकडा सांगायचा नाही, मला विजय मिळवायचा आकडा मला सांगायचा. त्यामुळे मी आमच्याकडे जे आले ते सांगितलं. मी 2100 सांगू शकत असतो, 1900 सांगू शकलो असतो, परंतु जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केला. सकाळपासून आम्ही या गडबडीत आहोत. मी सकाळी अनिल परबांचा मला फोन आला होता की उपसभापतीची निवडणूक लागले, आपण शिवसेनेचा फॉर्म भरतोय. मी नव्हतो तिथं. जयंत आसगावकर नाहीत, भाई जगताप नाहीत, आमचे अभिजित वंजारी फॉर्म भरायला गेले होते. आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं बहुमत नाही आहे विधान परिषदमध्ये, परंतु काल एक प्राथमिक चर्चा आमची गटनेते झाली होती की आपण फॉर्म भरू. सरकारने विनंती केली तर त्याची माघार घेऊ, परंतु किमान फॉर्म भरला पाहिजे लोकशाहीमध्ये. म्हणून आम्ही आज अभ्यंकरांचा फॉर्म भरण्याचा निर्णय सकाळीच आमच्या चर्चेमध्ये झाला. तोपर्यंत फॉर्म भरेपर्यंत दुसरी बातमी आम्हाला कळाली की उलट्या बाजूनं सचिन भाऊ अहिर हे निवडून धनुष्यबाण या चिन्हावर आले होते तांत्रिक दृष्ट्या मागच्या वेळी, परंतु गेले काही 2 वर्ष ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते. आज तेच उपसभापतीचे उमेदवार झालेल्याची बातमी आम्हाला बघायला मिळाली.